आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत नीताताई ताटके. नीताताई, आपण बघितलं त्या लहान मुलांनी केवढं सुंदर वायू म्हणजे पर्जन्यमापक तयार केलेलं आपल्या गावासाठी. आपण खेळाबद्दल मगाशी बोलत होतो की खेळामुळे वेगवेगळ्या गुणांचा व्यक्तिमत्वामध्ये विकास असतो. मग ते एक ज्याला म्हणते लढाऊ वृत्ती असेल, संयम असेल, टीम स्पिरिट असेल. मगाशी तुम्ही बोलता बोलता एक सहज महत्वाचा मुद्दा मांडला की स्वीकारण्याची वृत्ती, की जसं मी सेंचुरी करतो तसं कधी कधी मी शून्यावर सुद्धा आउट होऊ शकतो. त्याबद्दल पुन्हा एकदा थोडासा प्रकाश. हो, खेळाच्या मैदानावरती कसं होतं की निर्भेळ यश मिळतं असं नाहीये. म्हणजे बऱ्याचशा खेळाडूंचा जर तुम्ही अगदी आज टॉप लेवलवरती खेळणाऱ्या खेळाडूंचा देखील तुम्ही जर करिअर ग्राफ बघितलात तर त्याच्यामध्ये खूप चढउतार आहेत. म्हणजे ज्याच्यात आता चक दे इंडिया सारखा एक चित्रपट निर्माण झाला. त्या निरंजन नेगींचा जर तुम्ही अनुभव बघितलात तर 1982च्या एशियाडमध्ये पाकिस्ताननी आपला 7-1 धुवा उडवला होता आणि निरंजन नेगींवरती बोट दाखवून ह्यांच्यामुळे आपण हरलो म्हणून त्यांना संघातनं डच्चू देण्यात आला. खेळातली त्यांची एक स्पोर्ट्समन म्हणून कारकिर्दीला एक खूप मोठा बट्टा तेव्हा लागला, पण ते खेळामधनं बाहेर नाही पडले. कदाचित खेळानेच त्याला शिकवलं असेल की मैदानावरती उभं राहायला पाहिजे आणि मग ते भारतीय संघाचे प्रशिक्षक बनले. आणि मग भारतीय संघाने महिलांच्या संघाने 1999 मध्ये दक्षिण कोरियावरती एक असा नेत्रदीपक विजय मिळवला. आणि तेव्हा निरंजन नेगींनी आपल्या भाषणात असं सांगितलं होतं की मी 82चा माझ्यावरती लागलेला काळा डाग पुसू शकलो नव्हतो, पण तो आता पुसला गेला असं मला वाटतंय, कारण मी एका यशस्वी संघाचा प्रशिक्षक आहे. त्यामुळे तुम्ही अपयश आलं, तुम्ही खेळाडू म्हणून यशस्वी झाला नाही तर तुम्ही एक क्रीडा कार्यकर्ता म्हणून यशस्वी होऊ शकता, एक स्पोर्ट्स ऑर्गनायझर म्हणून यशस्वी होऊ शकता, एक प्रशिक्षक म्हणून यशस्वी होऊ शकता. आज मी हरलो तरी उद्या मला जिंकण्याची खूप प्रचंड संधी आहे. हे सगळं तुम्हाला खेळ शिकवतं आणि त्यामुळे मग खेळ हा जीवनातला एक खूप मोठा धडा देऊन जातं की आयुष्य हे लवचिक असतं, आयुष्य हे आपल्या हातामध्ये असतं. मला याच्यामधूनच एक मगाशी आपण जी स्टोरी बघितली त्या मुलांची, साधारण 10, 12, 13 वर्षांपर्यंतची मुलं, त्यांच्यामध्ये खूप एनर्जी असते की नवीन काहीतरी करायचंय, तारुण्यामध्ये पदार्पण करत असतात. ती एनर्जी चांगल्या दिशेला जाण्यासाठी खेळांचा खूप चांगला उपयोग होतो. कारण ना दुर्दैवाने मानसशास्त्रातलं संशोधन असं दाखवतंय की ह्या वयातली जी मुलं असतात ती अतिशय तणावग्रस्त असतात. त्याची काही कारण आहेत. एक तर त्यांच्यावरती अपेक्षांचं प्रचंड ओझं असतं. नवीन आयुष्याला सामोरं जाताना एक कुठेतरी कन्फ्युज असतात की मी लहान आहे का मी मोठा झालेलो आहे. बरं, आपल्याच मित्रमंडळीमध्ये एक चांगलं स्थान आपल्याला मिळवायला पाहिजे, आपण दुसऱ्यांना चांगलं दिसलं पाहिजे, आपल्याला इम्प्रेशन मारता यायला पाहिजे, हे त्यांना ह्याचं एक त्यांना टेन्शन असतं. मग जसं आता अगदी आताच्या पिढीचे शब्द जर बोलायचे झाले तर मी एक असा कूल आणि चार्मिंग दिसलो पाहिजे. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या अपेक्षांचं ओझं आहे आणि त्याच्याबरोबरच आज त्यांच्या मुलांकडे मोबाईल्स आहेत, आज संगणक आहे, त्यामुळे जगामध्ये कुठेही मुलं संचार करू शकतात. एका बाजूला त्यांना प्रचंड व्यवस्थेचा फायदा आहे, पण दुसऱ्या बाजूला मोहमयी आयुष्य एवढं आहे की सहजपणे गुन्हेगारीकडे किंवा वाईट मार्गाला लागण्याची शक्यता आहे. आणि मग अशा वेळेला ह्या मुलांना चांगल्या मार्गावरती किंवा एक आपण ज्याला व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन देणारी सिस्टीम कुठली, तर खेळाचं माध्यम त्याच्यासाठी अतिशय चांगलं माध्यम आहे असं परत संशोधनांनी सिद्ध झालेलं आहे. निश्चितच. आणि तुम्ही क्रीडा मानसशास्त्रावर संशोधन करत आहात, शिवाय स्वतः देश विदेशामध्ये जाऊन प्रशिक्षण दिलेलं आहे, घर सुद्धा मनीष अतिशय उत्तम सांभाळलेलं आहे. याचं रहस्य आपल्याला नीताताईंकडून जाणून घ्यायचं. रहस्य त्यांच्याकडून जाणून घेऊया. सलाम महाराष्ट्राच्या दर्शकांना सांगूया, एक छोटासा ब्रेक घेऊ आणि पुन्हा भेटूया. पहा फक्त IBN लोकमत.